वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर. वास्तुशास्त्रानिमित्त मला बऱ्याच वास्तूंना व्हिजिट करण्याचा योग येतो आणि बऱ्याच प्रकारचे अनुभव देखील येतात. तर अशीच एक वास्तूची व्हिजिट केल्यावर जो काय अनुभव आला तो आपल्या पुढे आता मी शेअर करतो. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲप्लिकेबल आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. एका चाकणमधल्या व्यक्तीने मला फोन केला होता की सर, आम्हाला तुमचं वास्तुशास्त्राची कन्सल्टन्सी हवी आहे आणि त्याकरता आमच्या घरी तुम्ही व्हिजिट करू शकाल का. त्यांच्या घरी व्हिजिट केली. व्हिजिट केल्यावर पहिल्यांदा त्यांची पत्रिका बघितली. पत्रिका बघितल्यावरती त्यांना म्हटलं काय प्रॉब्लेम आहेत आणि का बरं तुम्ही बोलवले मला. तर त्यांनी सांगितलं की सर, मी बिझनेस करतोय, परंतु कुठल्याच प्रकारचा बिझनेस माझा काही चालत नाही आहे आणि खूप कष्ट करतोय, खूप प्रयत्न करतोय, बरेच पैसे बिझनेसमध्ये टाकले परंतु अडकले आणि रिटर्न्स काही येत नाही आहेत आणि शेवटी एक शेवटचा पर्याय म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलेले. म्हटलं बरं. मग त्यांची पत्रिका बघितल्यावरती त्यांनी म्हटलं तुम्ही कुठले बिझनेस केलेले आहेत किंवा आता सध्या कुठले बिझनेस करतायत. त्यांनी सांगितलं की मी 4-5 प्रकारचे बिझनेस केले, कुठल्याच बिझनेसमध्ये यश नाही आलं आणि सध्या मी शेवटी डंपर रेंटवरती देणं हा बिझनेस सुरू केला आहे. म्हटलं बरं. आणि मग तो कसा चालला आहे. तो म्हटलं नाही, फार काही असं चांगला नाही चालू आहे. काही ठराविक ऑर्डर्स येतात, ज्या ऑर्डर्स येतात त्यामध्ये पैसेसुद्धा व्यवस्थित येत नाहीत. पैसे जरी आले तरी ते काही टिकत नाहीत. त्यांना म्हटलं मग तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे का. तर त्यांनी सांगितलं हो, मी बिझनेस पण चेंज करायला तयार आहे, पण कुठला बिझनेस करू हे सुद्धा मला कळत नाही. त्यांची पत्रिका बघितली मी. त्याच्या पत्रिकेमध्ये क्लिअर कट एवढे दिसत होतं की त्यांना डंपर म्हणा किंवा लेबर सप्लायर हा त्यांचा आधीचा एक बिझनेस होता, त्यामध्ये बिलकुल यश नव्हतं. त्यांना मी सजेस्ट केलं की तुमच्या पत्रिकेप्रमाणे जे आहे ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश आहे. तर ते ऐकल्यावरती ते म्हटले अहो, पण मला तर हॉटेलचा काहीच अनुभव नाही आहे आणि तुम्ही तर म्हणतात हॉटेलिंगचा बिझनेस करा, कसं काय करणार. तर त्यांना म्हटलं की जर आपल्या पत्रिकेमध्ये एखादा बिझनेस असेल तर आपण त्याचं नॉलेज घेऊ शकतो, आपण त्या बिझनेसचा थोडाफार स्टडी करू शकतो आणि उतरू शकतो. जर तुम्हाला खरोखरच आपल्याला बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचा असेल तर हा एक वेगळा ऑप्शन आपल्यापुढे आहे. तर त्यांनी खरं म्हणजे त्याकरता तयार झाले. ते म्हटले काही हरकत नाही, हॉटेलमध्ये आपल्याला पडायला काही अडचण नाही आहे. मी काही महिने पूर्वी एका हॉटेलमध्ये काम केलेलं होतं, त्यामुळे हॉटेलचा मला साधारण एक अनुभव आहे आणि तुम्ही सांगत जर असाल तर त्याप्रमाणे आपण पुढं जाऊ शकतो. मग त्यांनी मला म्हटलं की आता हॉटेलमध्ये म्हटले बरेच प्रकारचे हॉटेल्स असतात, तर मी कुठल्या प्रकारच्या हॉटेलिंगमध्ये जावं. तर परत त्यांच्या पत्रिकेतून आपल्याला हे नक्कीच दिसत होतं की त्यांना व्हेज बरोबर नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही जर व्हेज बरोबर नॉनव्हेज सुद्धा जर आयटम ठेवलेत तर आपलं हॉटेल खरोखरच चांगलं चालेल आणि एवढं क्लिअर कट तुमच्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतंय. आणि हा जो चांगला होण्याचा पिरियड जो आहे तो साधारण एक 6 महिन्यानंतर आपला सुरू होताना दिसतोय. तर ते ऐकल्यानंतर त्यांना सुद्धा थोडा उत्साह आला. ते म्हटले काही हरकत नाही सर, पाहिजे तर आपण एक जागा बघूया हॉटेल करता आणि मग नंतर पुढच्या ज्या काही हॉटेलच्या गोष्टी असतील ते आपण करूया. त्यांच्या घरामध्ये व्हिजिट केल्यावरती हॉटेल करता जर एखाद्याचा हॉटेलचा बिझनेस असेल किंवा करायचा असेल तर त्यामध्ये घरामध्ये सुद्धा त्या प्रकारची अरेंजमेंट असणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जर समजा तुमचं प्रोफेशन हॉटेलचं असेल तर तुमच्या घरातली आग्नेय दिशा अतिशय उत्तम, चांगली, वास्तुशास्त्राप्रमाणे कुठलेही दोष नसलेली असणं फार गरजेचं आहे. समजा तुमचा बिझनेस फायनान्स रिलेटेड असेल, तुम्ही समजा CA असाल किंवा फायनान्स इन्स्टिट्यूट असेल, कंपनी असेल, तर तुमची उत्तर दिशा ही दोषविरहित असणं फार गरजेचं आहे. म्हणजेच काय होतं की वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा तुमच्या प्रोफेशननुसार बरेच चेंजेस असणं गरजेचं असतं किंवा प्रोफेशननुसार त्या दिशा ज्या आहेत त्याला बिलकुल कुठलाही दोष येता कामा नये ही सुद्धा एक रिक्वायरमेंट असते. तर त्याप्रमाणे मग त्यांच्या घरामध्ये काही दोष होते. मग आम्ही ते दोषचं निवारण केलं, त्यांच्या घरामध्ये वास्तूची ट्रीटमेंट केली आणि हॉटेलच्या बिझनेस करता आम्ही पुढे जाण्याचं ठरवलं. हॉटेलचा बिझनेस पुढे जायचं म्हटल्यावरती जागेचा प्रश्न आला.
मग आम्ही बऱ्याच जागा बघून एक वास्तुशास्त्राप्रमाणे चांगली असलेली हॉटेल करता चांगली असलेली जागा निवडली, ज्यामध्ये हॉटेलला जे काही वास्तुशास्त्राचे नियम असतात, उदाहरणार्थ परत नियम तोच, हॉटेल म्हटलं की आग्नेय दिशा अतिशय महत्त्वाची आहे. कारण हॉटेल मुळात बिझनेसच हा चवीवर चालणारा आहे आणि एखाद्या स्वयंपाकाची चव जी असती ती आग्नेय दिशेमधून जी येते ती बाकी कुठल्याही दिशेमधून येत नाही. म्हणून जर आपल्या अन्नाला चव पाहिजे असेल, जर आपल्या अन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारची एनर्जी तयार होणं गरजेचं असेल, तर आपलं किचन हे आग्नेयला असणं फार गरजेचं आहे. त्याप्रमाणे मग आम्ही ते संपूर्ण हॉटेलची जी अरेंजमेंट होती ती वास्तुशास्त्राप्रमाणे केली. त्या हॉटेलचा एंट्रन्स जो होता तो उत्तरेला आम्ही करून घेतला. किचन जे आहे ते आग्नेयला केलं. बसण्याची जी सगळी अरेंजमेंट होती ती ईशान्य आणि पूर्व भागामध्ये केली. टॉयलेट आणि बाथरूमची सुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जी अरेंजमेंट असती ती सगळी केली. सगळे जे टेबल्स होते किंवा कस्टमर जे आहेत त्यांची बसण्याची जी जागा होती ते टेबल्स पूर्व पश्चिम लावून घेतले, जेणेकरून जेवताना एकतर पूर्वेला तरी बघतील किंवा पश्चिमेला तरी बघतील. त्यानंतर हॉटेलमध्ये परत गल्ल्याची जागा महत्त्वाची असते. हॉटेलमध्ये मालकाची बसण्याची जागा महत्त्वाची असते की जी साऊथ किंवा साऊथ वेस्ट असणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे त्यांचा तो काउंटर तिथे तयार केला. आणि गल्ला ओपन होण्याची जागा देखील महत्त्वाची आहे. गल्ला मित्रांनो उत्तरेला ओपन होणं फार महत्त्वाचं आहे, कारण हॉटेलमध्ये इन्कम तर येतं परंतु खर्च सुद्धा त्याबरोबरीनेच असतो. तर तो खर्च कमी व्हावा, इन्कम वाढावं, प्रॉफिट वाढावा, याकरता उत्तर दिशा सुद्धा फार महत्त्वाची आहे. मग उत्तर दिशेचं काउंटर, उत्तर दिशेचा एंट्रन्स या गोष्टी सुद्धा मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे एका हॉटेलला आम्ही वास्तुशास्त्राचा अंगीकार करून ते हॉटेल त्यांना हँडओव्हर केलं. हॉटेल हँडओव्हर केल्यानंतर बघता बघता ते हॉटेल खूप चांगल्या प्रकारे चालायला लागलं. व्हेज बरोबर नॉनव्हेज करता सुद्धा खूप लोक तिथे यायला लागली आणि एक नावारूपाला ते हॉटेल आलं खरं म्हणजे. आणि मग नंतर परत त्यांची रिक्वायरमेंट आली की सर आता हॉटेल छोटं पाडायला लागलं आहे आणि आपल्याला आता मोठ्या हॉटेलमध्ये जायची गरज पडू लागलेली आहे. मग परत एक साधारण 2 वर्षाच्या पिरियडनंतर, मग 2 वर्षानंतर आम्ही परत एक त्यांच्याकरता दुसरी जागा बघितली आणि मग त्या दुसऱ्या जागेमध्ये परत वास्तुशास्त्राप्रमाणे हॉटेल आम्ही सुरू केलं. आणि आधीच्या हॉटेलपेक्षा या हॉटेलचा रिस्पॉन्स सुद्धा त्यांना खूप चांगल्या प्रकारे आला. त्यानंतर परत एक वर्षांनी मात्र त्यांनी ठरवलं की सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मला खूप चांगलं यश मिळतंय, पण नुसतं यश हे पैशामध्ये नाही आहे, तर मला यात आनंद पण येतोय. आपल्याकडे एवढ्या प्रकारची लोक येतात, खाऊन ती लोक अतिशय प्रसन्न होऊन जातात, तृप्त होऊन जातात आणि जाताना आम्हाला खरोखरच ते ब्लेसिंग सुद्धा देऊन जातात. ते फार वेगळ्या प्रकारचं काम आहे आणि मला हे सगळं करण्यामध्ये खूप आनंद सुद्धा येत आहे. तर मग नंतर काही पिरियड नंतर त्यांनी स्वतःची जागा घेतली आणि स्वतःचं एक मोठं हॉटेल तिथे उभं केलं आणि आज ते हॉटेल अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे. आणि त्यांनी मात्र वास्तुशास्त्राचा कुठल्याच प्रकारचा धोका पत्करायचं ठरवलं नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ना गोष्ट वास्तुशास्त्राप्रमाणे ते करून घेत असतात. पुढे नंतर त्यांनी बंगल्याचं काम केलं. बंगल्याच्या कामामध्ये सुद्धा आम्ही पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणे तो बंगला त्यांचा बांधून दिला आणि अशा प्रकारे एक पत्रिकेच्या माध्यमातून एका व्यक्तीला योग्य दिशेला नेण्याचं काम वास्तुशास्त्राच्या माध्यमातून करण्यात इथं आलेलं आहे. आपण देखील मित्रांनो पत्रिकेप्रमाणे कुठला बिझनेस आहे हे नक्की बघा. जर आपल्याला जॉब करायचा असेल तर जॉबमध्ये सुद्धा पत्रिका आपल्याला सांगते की मी फायनान्समध्ये जॉब करू, मी IT मध्ये जॉब करू का मी इंजिनिअरिंगमध्ये जॉब करू. आणि त्याचप्रमाणे बिझनेसचं देखील आहे. आपल्याला बऱ्याच प्रकारचे बिझनेस करूशी वाटत असतात. आपण बऱ्याच वेळेस इतर लोकांचे बिझनेस बघतो आणि त्या लोकांची जी काय भरभराट झालेली आहे ते बघून आपण बिझनेस निवडत असतो. तर असं न करता आपल्या पत्रिकेला जो उपयुक्त बिझनेस आहे तो बिझनेस, शिवाय त्या बिझनेसमध्ये आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, शिवाय त्या बिझनेसमध्ये आपल्याला नॉलेज देखील हवं, अशाच प्रकारचा बिझनेस आपल्या पत्रिकेतून आपण जाणून घेऊन स्वतःला जर बिझनेस करायचा असेल तर तो आपण करू शकतात आणि त्या ठिकाणी वास्तुशास्त्राचा देखील अवलंब करून आपली स्वतःची प्रगती करून घेऊ शकतात. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य.
आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्तपण साथ. वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद. नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.